नमस्कार, शारदास व्हिडिओ डायरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहूयात 28 साईजच्या बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग. आता आपण ब्लाऊजचे माप पाहूयात. ब्लाऊजची तयार उंची आहे 12.5 इंच. 1 इंच ॲड करायचे आहेत त्याच्यामध्ये. इथे 13.5 इंच घ्यायचे आहेत. सरळ रेषा आखून घेऊयात. आपल्याला इथे शोल्डरसाठी 6 इंच घ्यायचे आहेत. इथे 6 इंचावर एक मार्किंग करून घेतली. जेवढे आपण शोल्डरसाठी घेतलेले आहेत 6 इंच, तेवढेच इथे मुंड्यासाठी घेतलेले आहेत. इथे 28 छाती आहे आपली, त्यासाठी आपण हा चौथा भाग घेतलेला आहे 7 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी असे 8.5 इंच आपण घेतलेले आहेत. इथून कमरेचा चौथा भाग घेतलेला आहे 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी असे 8 इंच आपण घेतलेले आहेत. यानंतर आपल्याला इथे हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण इथे गळ्यासाठी 3 इंच घेतलेले आहेत आणि शोल्डरला उतार अर्धा इंचावर देऊन घ्यायचा आहे. ते आपण 3 इंचावर एक मार्किंग करून इथून घेतलेला आहे 1 इंच. गळ्यासाठी आपल्याला इथून एक 3.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे. पूर्ण गळ्याची उंची आहे 10.5 इंच. इथे एक मार्किंग करून घ्यायचे आहे आपल्याला. यानंतर आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे गळ्याला कोणताही आकार देऊ शकता. इथून खांद्याला उतार देऊन घ्यायचा आहे. मुंड्याच्या बाहेरच्या बाजूचा हा शेप आहे तोही देऊन घेऊयात. यानंतर आपण 1 इंचावर ही मार्किंग करून घेऊन अशा पद्धतीने गळ्याला आकार दिलेला आहे. इथूनही मी अशा पद्धतीने गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे. यानंतर आता आपल्याला इथे टक्ससाठी टेप अशा पद्धतीने ठेवून निम्मे करून घ्यायचे आहेत. हा आपला 1 इंचाचा टक्स आहे. दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच घेतलेले आहेत. 4 इंच उंची ठेवलेली आहे टक्सची. यानंतर हे कटिंग करून घ्यायचे आपल्याला. अशाच प्रकारचे अजूनही व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेही तुम्ही जाऊन नक्की पहा. आता हा मागचा भाग आहे आपला, तो कटिंग करून झालेला आहे. यानंतर हा दुसरा पेपर घेऊन अर्धा इंच आणि इथूनही अर्धा इंच असे मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि जे केलेलं आपलं कटिंग आहे मागच्या भागाचं ते अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आणि जसं आहे तसं आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचे. आता हा पेपर बाजूला ठेवून घेऊयात. इथूनही आपल्याला जसं होतं तसं हे मार्किंग करून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला इथे अर्धा इंचावर एक मार्किंग करून घ्यायचे. हा आतल्या बाजूचा शेप आहे मुंड्याचा. पुढच्या गळ्याची उंची इथे घ्यायची आहे 5 इंच. इथून घेतलेले आहेत 3 इंच. इथे आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे. इथून 1 इंच अंतरावर एक मार्किंग करून घेतली आणि अशा पद्धतीने मी हा गळ्याला आकार दिलेला आहे. यानंतर इथून आपल्याला घ्यायचे आहेत 1.5 इंच आणि इथून घेतलेले आहेत अर्धा इंच आणि अशा पद्धतीने ही तिरपी रेषा आखून घ्यायची. इथे घेतलेले आहेत 3.5 इंच आणि इथे 4 इंचावर एक मार्किंग केलेले आहे.
इथे घेतलेले आहेत 1.5 इंच आणि हा अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे। इथूनही आपण शेप देऊन घेणार आहोत। यानंतर आपल्याला अशा पद्धतीने जिथून आपण अर्धा इंच वाढवलेले आहे तिथून अशा क्रॉस रेषा आखून घ्यायच्या। हा भाग कटिंग करायच्या आधी आपल्याला हा मागचा भाग कटिंगवर ठेवून चेक करून घ्यायचा आहे। यानंतर आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे। अगदी परफेक्ट कटिंग आहे आपलं हे, नक्की ट्राय करा। इथूनही आपण हे कट करून घेऊयात। अशा पद्धतीने हा पुढचा भागही आपला कटिंग केलेला आहे। यानंतर आपण ही बाहीची कटिंग बघूयात। इथे पेपरची डबल घडी केलेली आहे आपण। बाही उंची आहे आपली 5 इंच, अर्धा इंच त्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत। इथे मी 5.5 इंच घेतलेले आहेत। मुंड्यासाठी आपण इथून हे माप घेणार आहोत। इथे 7.5 इंच आलेले आहेत, ते इथे घ्यायचे आहेत। आपण आता हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। इथे घेतलेले आहेत 2.5 इंच, दंडघेर आहे 5 इंच आणि शिलाई मार्जिनसाठी इथे 1.5 इंच घेतलेत। इथून अशी तिरपी रेषा आखून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला हे 2 इंच अंतर 1.5 इंच अंतर घेऊन ही रेषा आखून घ्यायची। यानंतर आपल्याला बाहेरील बाजूचा शेप द्यायचा आहे। वरच्या बाजूने अर्धा इंच घेऊन आणि खालच्या बाजूने अर्धा इंच घेऊन आतल्या बाजूचा शेप देऊन घ्यायचा आहे। आता हे कटिंग करून घ्यायचं आहे। यानंतर मुंड्याचा हा पुढच्या बाजूचा शेप आहे तोही कट करून घ्यायचा आहे। आपलं हे पूर्ण कटिंग तयार आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद।